आचार्य या प्रकरणाची 184 वचने याआधी आपली झालेली आहेत. शेवटील वचन होतं निमित्त मानिजे. जीव उपाधी शोभे, उपाधी मानिजे निमित्त मानिजे. म्हणजे आपल्याला जे जे कोणी निमित्त आहेत धर्मासाठी, चांगल्या गोष्टीसाठी, त्या व्यक्तीचं आदर किंवा कदर या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. निमित्त अनेक गोष्टीचे असतात. चांगल्या गोष्टीचे पण निमित्त असतात, वाईट गोष्टीचे निमित्त सुद्धा असतात. म्हणजे कुठल्याही प्रकारे काही घडल्यानंतर मारिता पूजिता समान असावा, म्हणजे आपला भाव तसा असला पाहिजे असं शिकवणारे सुद्धा निमित्त असतात. किंवा मग कोण काय बोलल्यानंतर कोणाला काय उत्तर द्यायचं आणि कसं भांडायचं हे शिकवणारे सुद्धा निमित्त असतात. म्हणजे वाईट गोष्टीचे सुद्धा निमित्त असतात. काही लोक शिकवतात ना, हे असं करा, मग ते तसं करा, मग बरोबर त्यांना समजेल, मग त्यांना अद्दल घडेल. हे सुद्धा निमित्तच आहे वाईट गोष्टीचे. परंतु जे कोणी वाईट गोष्टी शिकवतात त्या लोकांची कदर ठेवायची नाही किंवा त्यांचा आदरही करायचा नाही. किंवा त्यांच्या संदर्भात आपण ते काही लक्षात ठेवायचं नाही की हे चांगलेच बरं का, यांनी मला भांडायला शिकवलेलं आहे, यांच्यामुळे मी भांडायला शिकलो, म्हणून कुठल्या प्रकारे त्यांना निमित्त मानायचं नाही. निमित्त जे मानायचं आहे ते चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या गोष्टी शिकवणाऱ्यांचंच निमित्तत्व आपण पत्करायचं आहे. त्यामध्ये सुद्धा ब्रह्मविद्या ज्ञान असेल, ब्रह्मविद्या आचरण असेल, या संदर्भामध्ये ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जे निमित्त झालेले आहेत ह्या गोष्टीसाठी, त्यांचं अधिक निमित्तत्व आपण मानलं पाहिजे. त्या संदर्भात, त्यांच्या संदर्भात अधिक आपली आदर आणि कदराची भावना असणं गरजेचं आहे. आता निमित्तच मानायचं काय ना, पुढे सांगतात परमेश्वर भज्य संबंध वंद्य. परमेश्वर भज्य आणि संबंध वंद्य म्हणजे इथे सांगितलेलं आहे की निमित्त मानिजे, म्हणजे निमित्त मानायला सांगितलेलं आहे. तर फक्त निमित्तच मानायचं का आणि नुसतं मानायचं का? मानणे हे कसं आहे, मानसिक रूपामध्ये असतं की बाबा हां यांनी आमचं चांगलं केलेलं आहे, अशा संदर्भातलं एक मानणं आहे. तर नुसतं मानायचं का ना, नुसतं मानायचं नाही, तर त्या संदर्भातला जो काही तुमचा आदरभाव आहे तो प्रगट सुद्धा झाला पाहिजे. म्हणजे एखाद्याला आपण मानतो पण त्याच्या पुढे वाकत नाही. म्हणजे मानणं कसं आहे, मानसिक आहे, फक्त त्यांच्या पुढे वाकायचं नाही किंवा त्यांनी सांगितलेलं ऐकायचं नाही, तर तो भाव चालत नाही. तुमचा जो मानसिक भाव आहे तो वाचिके सुद्धा प्रगट झाला पाहिजे आणि प्रत्यक्ष शारीरिक सुद्धा तो प्रगट झाला पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की परमेश्वर भज्य, म्हणजे नुसतं निमित्तच मानायचं नाही आहे, तर त्याची क्रिया सुद्धा तुमची घडली पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलेलं परमेश्वर भज्य, म्हणजे परमेश्वर कसा आहे, परमेश्वराच्या ठिकाणी भजन तथा पूजन या दोन गोष्टी ज्या आहेत, या दोन गोष्टी करता येतात किंवा त्या दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि संबंध वंद्य, आणि संबंध म्हणजे जो काही परमेश्वराच्या संयोगामध्ये आलेला जो काही जड पदार्थ आहे, ज्यांना आपण विशेष म्हणतो किंवा प्रसाद म्हणतो, हे कसे आहेत, वंदनीय आहेत. म्हणजे त्यांना वंदन करायचं, नमस्कार करायचा, परंतु ते भजनीय नाही आहेत. जे परमेश्वर आहे किंवा परमेश्वर परायण आहेत, साधू असतील किंवा वासनिक असतील, नामधारक असतील, हे कसे आहेत, भजनीय आहेत. म्हणजे त्यांच्या ठिकाणी तुम्ही त्यांचं पूजनही करू शकता एक गुरु म्हणून, आणि त्यांना काही खाऊ पिऊ घालू शकतात. भजन पूजन तुम्ही त्यांच्या ठिकाणी करू शकता. परंतु स्थानाच्या ठिकाणी तुम्ही
भजन पूजन करू शकत नाही. बघा इथे सांगितलं संबंध वंद्य. संबंध हा कसा आहे, फक्त वंदनीय आहे, बाकी ते भजनीय असा नाही आहे. आजकालच्या याच्यामध्ये आपण बघतो की पंचावतार असेल तर 6 ताटं भरलेली असतात. 6 ताटं म्हणजे पाच अवतारांची 5 ताटं, आणि 6वं ताट कोणाला तर घरच्या देवाला. आता तुमचं घरचे चक्रधर स्वामी वेगळे आहेत आणि ते पंचावतारांपैकी चक्रधर स्वामी वेगळे आहेत का, दत्तात्रय गुरु वेगळे आहेत का? ते तुमच्याच घरचेच देव आहेत. ते पंचावताराची ते जे काही संकल्पना आहे ती चूक की बरोबर हा भाग नंतर बघूया आपण. आता सुरुवातीला तो भाग बघूया. आता 6वं ताट जे आहे, 6वं ताट जे भरलं जातं ते 6वं ताट घरच्या देवपूजेसाठी असतं. म्हणजे काय, घरची देवपूजा म्हणजे काय, विशेषाच्या ठिकाणी कोण असतं, त्या ठिकाणी माया समजा असते, स्थानापती म्हणून समजा माया आहे, मग ती माया स्वीकार करते, म्हणजे ते मायाला चाललं भजन. विशेषण जे संबंध दिलेला आहे तो फक्त वंदनीय आहे, तो भजनीय सांगितलेलाच नाहीये. मग त्या घरच्या देवपूजेला उपहार कसा काय दाखवला जातो? आता एकदा पंचावताराला उपहार दाखवला, पंचावतारच आपले मुख्य आहेत. आता हा 6वं ताट आणि ते घरच्या देवपूजेला, मग ते 5 अवतार कोण आहेत आणि मग घरचं ते देवपूजा कोण आहे, हा फरक आहे. तो महानुभाव पंथातल्या लोकांना का विचार करत नाहीत लोक, मला हे समजत नाही. किती सोपी गोष्ट आहे. वचन धडधडीत सांगते की परमेश्वरच भज्य आहे. आपण त्याच्यामध्ये कोण घेतलं, परमेश्वरासोबत कोणतरी अधिकरणही घेतले, साधूही घेतले, वासनिक पण घेतले, नामधारक पण घेतले. त्यांच्या ठिकाणी तुम्ही भजन पूजन करू शकता, पण स्थानाच्या ठिकाणी किंवा विशेषाच्या ठिकाणी फक्त वंदन आहे, भजन वगैरे या गोष्टी त्या ठिकाणी नाहीत. हा जो भाग आहे हा जर का तुमच्याकडे जर का वचन असेल तरच तुम्हाला हा भाग कळेल, नाहीतर नाही. आपल्याला हा विषय कळला पाहिजे की काय, कशा ठिकाणी भजन घालावं, कुठे घालू नये, हे वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जे कोणी पंचावतार करतात, अर्थातच पंचावतार उपहार काय आपल्या पंथामध्ये काही विहित केलेला नाही आहे, स्वामींनी कुठे सांगितलेलं नाही आणि परंपरेमध्ये कुठे नाही आहे. पण तो अलीकडच्या काळामध्ये तो चालू झालेला आहे. अन्य लोक 56 भोग असा काही उपहार दाखवतात, तर तो भाग जो आहे तो आपल्याकडे पण आपण घेतला. तो करायचा की नाही करायचा हा प्रश्न वेगळा आहे, परंतु तो करत असताना तरी तो नियमात केला पाहिजे. त्याच्यामध्ये तरी एक तर पंचावतार उपहार हाच एक काय आहे, अवांतर आणि हा सोबतीचा विभाग आहे. आता तो सोबती करताना सुद्धा त्याच्यात परत अन्यथा भाग करणं, तर या संदर्भामध्ये जे ज्ञानी लोक आहेत, जाणकार लोक आहेत, यांनी उपदेशी लोकांची कान उघडणी केली पाहिजे. उपदेशी लोकांना या विषय जो आहे तो समजावून सांगला पाहिजे. आणि उगाचच आता सगळेजण करतायत म्हणून आपण 6वं ताट ठेवायचं, ही अत्यंत चुकीची बाब आहे. पंथातले जे जाणकार लोक आहेत त्यांनी याकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे आणि उपदेशी लोकांनी पण 6व्या ताटाचा कडकडून विरोध केला पाहिजे. उगाच विधी करताना अविधी जो स्वामींनी सांगितलाय तो वेगळा कुठला नाही, तो हाच आहे. आपल्याला असं वाटतं नाही विधीमध्ये सगळं चाललंय, परंतु विधीमध्ये करत असताना ज्या अनेक गोष्टी घडतायत त्या कुठेतरी अविधीला पण जन्म देत आहेत. मागे आपण बघितलं होतं की पंचावतारामध्ये जेवढं काही जेवण बनवलं जातं ते नंतर संपवण्यासाठी म्हणून वाढतात. पहिल्या पंक्तीमध्ये ते प्रसाद म्हणून वाढला जातो, नंतर कळतं की दुसऱ्या तिसऱ्या पंक्तीलाही संपणार नाही आहे, मग ते जबरदस्ती म्हणून वाढलं जातं. जे घेणार पण नाही आहेत त्यांना वाढलं जातं, ते फेकण्यात येतं ते अन्न. आणि स्वामी सांगतात आपले शीत मुंगी आधी करून नेव नेदावे. ते कितीतरी अन्न वाया जातं. तर हे सुद्धा काय आहे, विधीकरिता अविधी आहे. त्याच्यापेक्षा माफक बनवणं, स्वामी सांगतात आपण्या लागे तेची मागी जे की, म्हणजे जेवढं लागतं तेवढंच मागा, तसं जेवढं खायचं आहे तेवढंच बनवा. अधिक बनवायचं आणि मग अधिक ते वाया घालवायचं, ह्या वेळी विधीकरिता अविधी. आणि म्हणून
काही गोष्टी करत असताना किती सतर्कता ठेवायची असते. विधी करणं म्हणजे सर्व निर्दोषच आहे असा भाग नाही आहे. विधी करताना कितीतरी दोष आहेत. आपण स्थानवंदन केल्यानंतर करायच्या आधी 5 दंडवत, केल्यानंतर 5 दंडवत घालतो. का बरं? कारण की आपण त्या स्थानाच्या त्या परिसरामध्ये पाय देतो. जिथे स्वामींचं स्पर्श झालेला आहे अशा ठिकाणी पण कधी कधी पाय दिला जातो. त्या स्थानाला पाय लागतो. तिथे असलेल्या साधू संतांना, वासनिकांना पाय लागतो. त्यांच्या स्मरणामध्ये आपण अडथळा म्हणून तिकडे जय केल्यानंतर अनेकांचं स्मरण तिकडे मोडतं. हे आपल्याला लक्षात येत नाही. स्थानवंदन करायला गेलेल्या लोकांनी विडा जो ठेवायचा तो अत्यंत शांतता आणि सात्विकतेने तो ठेवायचा आहे. खूप मोठा जय केला म्हणजे तो देवापर्यंत पोहोचतो अशातला काही भाग नाही. ही अतिशय एकदम असुशिक्षित विचार आहे हा, की मोठ्याने जय करायचा म्हणजे सगळ्यांना कळतं आम्ही आलेलो आहोत. परंतु त्या ठिकाणी जे लोक स्मरण करत आहेत, जे कोणी वाचन करत आहेत, जे कोणी विजन करत आहेत, त्या लोकांचं ते विजन, ते स्मरण, ते वाचन तुमच्या त्या मोठ्या जयमुळे मोडल्या जातं. आणि म्हणून समस्त उपदेशी लोकांनी याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. विडा ठेवताना महत्त्वाचं म्हणजे विनंती केली पाहिजे देवाला, मनामध्ये म्हणा किंवा मोठ्या तुम्ही बोलून म्हणा. आणि त्याच्यामध्ये एक सात्विकता पाहिजे. खूप मोठे आरडाओरड करून, आरत्या करून किंवा ते जय बोलून कुठल्याही प्रकारची आध्यात्मिकता साधल्या जात नाही. तुमचं अस्तित्व प्रगट होतं तिथं की कोणतरी आले बाबा हे. परंतु तो जो काही तिथलं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य आपल्या त्या बोलण्यामुळे, आपल्या त्या वागण्यामुळे, आपल्या त्या विहरणामुळे त्या ठिकाणचं नष्ट झालं नाही पाहिजे. उलट त्या पावित्र्यामध्ये आपण समाविष्ट झालो पाहिजे अशी एक भावना प्रत्येकाने स्थानाच्या ठिकाणी म्हणा किंवा आश्रमाच्या ठिकाणी म्हणा आपली असणं गरजेचं आहे. म्हणून मागे पण आपण हा विषय मांडलेला की प्रवचन चालू असताना मध्येच जर का तुम्ही आलात, पोथी चालू आहे, प्रवचन चालू आहे, तिथे मोठ्याने दंडवत करायचं नाही सगळ्यांना. तुम्ही मोठ्याने दंडवत केला तर सगळे लोक तुमच्याकडे बघणार. म्हणजे आले तुम्ही विधी करायला आणि आल्याच पहिला अविधी सुरुवात तुमची अविधीनेच झालेली आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की संबंध हा कसा आहे, वंदनीय आहे. तुम्ही त्यांना वंदन करू शकता, कपाळ टेकवून तुम्ही ते वंदन करू शकता. खूपच काही लांब आहे, आपण तिथे जाऊ शकत नाहीये, त्यावेळेस आपण दुरूनच नमस्कार सुद्धा करू शकतो. जेव्हा तिथे आपण जाऊ शकत नाहीये तेव्हाची गोष्ट. आता समजा तुम्ही पांचाळेश्वरला गेले, नदीच्या अलीकडे, नदीला पाणी आहे भरपूर, स्थान पण पाण्यामध्येच आहे, आता तिथे जाऊ शकत नाही आपण, त्यावेळेस आपण लांबून नमस्कार करणार आहोत. जेव्हा तिथे जाऊ शकत असू तेव्हा जवळ जाऊन तिथे आपण वंदन करणार आहोत. जे काय तुम्हाला फळफूल व्हायचं आहे ते तुम्ही वाहू शकता तिथे. परंतु मुख्यत्वे स्वामींनी जो संबंधाविषय सांगितलेला आहे, त्या स्थानाविषयी सांगितलं, तो कसा आहे, संबंध वंद्य म्हणजे तो वंदनीय आहे. म्हणजे जड पदार्थ हे वंदनीय असतात आणि चेतन पदार्थ जे आहेत, सजीव जे पदार्थ आहेत ते कसे आहेत, वंदनीय पण आहेत आणि पूजनीय पण आहेत आणि भजनीय पण आहेत. तर मग अशा प्रकारे हा जो मुख्य फरक आहे स्वामींनी सांगितलेला आहे, हे दोनही निमित्त आहेत. आता तसं पाहायला गेलं तर सगळ्यांना निमित्त कोण आहेत, परमेश्वर हे एकमेव निमित्त आहे. आपण अनेकांना निमित्त मानतो, आमचे हे उपदेश गुरु, हे आमचे ज्ञान गुरु, हे आमचे आचरण गुरु, म्हणजे आचरण ज्यांनी शिकवलं, असे अनेक गुरु असतात. स्वामी सांगतात भाजी हे गुरु मानावा. त्या दिवशी कोणतरी म्हणत होतं की गुरु म्हणजे देवच, बाकी दुसरं जीव कोणी गुरु नाही. म्हटलं मग भाजी हे गुरु मानावा म्हणजे नेमकं काय, भाजीला गुरु मानायचं का? त्याचा अर्थ आहे की भाजी कापायला ज्यांनी सांगितलं असेल, म्हणजे एवढं क्षुल्लक काम ज्यांनी सांगितलंय तो सुद्धा त्या क्षेत्रातला आपला गुरु आहे. ज्यांनी तुम्हाला स्वयंपाक शिकवलेला आहे ते तुमचे गुरु आहेत. ज्यांनी तुम्हाला काहीतरी अजून कुठली कला शिकवलेली असेल त्या क्षेत्रातले तुमचे ते गुरु आहेत. कोणी शिवणकाम शिकवलं असेल त्या क्षेत्रातले तुमचे ते गुरु आहेत.
कुणी वचन पाठांतर करायला शिकवले तर त्या क्षेत्रातले तुमचे ते गुरु आहेत. कुणी वचनाचा अर्थ सांगितला तर ते अर्थ सांगणारे गुरु आहेत. म्हणजे कोणी लीळा सांगितली तर लीळा समजावून सांगितलेली असेल तर त्या लीळा सांगणारे ते गुरु वेगळे आहेत. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये ते गुरु आहेत. आणि म्हणून इथे तुम्ही जर का बघितलं ते म्हणाले नाही परमेश्वर गुरु म्हणजे परमेश्वर. म्हटलं सगळ्यात मोठे गुरु तर परमेश्वरच आहेत. बाकी तर छोटे मोठे गुरु आहेत. सगळ्यात मोठे निमित्त तर परमेश्वरच आहेत. आणि निमित्त म्हणजे परमेश्वर जर का आपल्याला निमित्त झाले नसते, परमेश्वराने जर का आपल्याला इकडे सृष्टीमध्ये आणलं नसतं तर काय झालं असतं, आपण आलोच नसतं. परमेश्वराला आनंदाला आपण पात्र ठरलो नसतो. म्हणजे सर्वात मोठे जे निमित्त आहे, सर्वात मोठे जे कारण आहेत, जे पण आहेत ते परमेश्वरच आहेत. परंतु स्वामींनी काय केलेलं आहे की छोटे मोठे निमित्त सुद्धा मानायला सांगितलेले आहेत. शांताबाईचा किंवा साधाईचा वगैरे, साधाईसांना स्वामी विचारतात की म्हणजे तुम्ही दादोसांना काय मानता. ते म्हणतात जी त्यांनी निमित्ते आहेत ते आम्हाला तुमची आणि आमची भेट घडवण्याला, देवाची आणि भक्ताची भेट घडवण्याला तेवढं आम्ही मानतो. स्वामी म्हणतात तेतुकेची मानिजे, जे तेवढ्या पुरतं त्यांना मानायचं, एरवी मग काही आवश्यकता नाही. परंतु तेवढं जे काही निमित्तत्व त्यांनी त्यांच्यामुळे तुम्हाला झालेलं आहे, हे मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं की परमेश्वरच निमित्त करवतात. एरवी आपण कुठल्याही गोष्टीला आपण निमित्त होण्याच्या योग्यतेचे आपण नाही. परमेश्वर बरोबर त्या चांगल्या गोष्टीचे, प्रेमोपायादी गोष्टींचे निमित्तत्व आपल्याला घडवतात आणि आपण त्याला निमित्त होतो आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला भविष्य काळामध्ये होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण निमित्त मानिजे आणि त्यानंतर परमेश्वर भज्य संबंध वंद्य हे दोन वचनं आपण पाहिली. आता आपण बघणार आहोत संबंध वंद्य सांगितलं तर तो कोटपर्यंत आणि जड संबंधच वंद्य आहे काय. म्हणजे स्वामी सांगतात की परमेश्वर भज्य आणि संबंध वंद्य म्हणजे परमेश्वराच्या संपर्कामध्ये गेलेले जे जे काही जड वस्तू आहेत संयोगामध्ये, म्हणजे कसे जातात ते संयोगामध्ये की परमेश्वर आमचे कुठल्या तरी ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी स्वामींना आसन झालेलं आहे, बसलेत स्वामी. मग त्या ठिकाणी ज्या ज्या वस्तूला स्वामींचा स्पर्श स्वामींनी केलेला आहे, झाल्यापेक्षा स्वामींनी ज्या वस्तूंना स्पर्श केलेला आहे स्वतःहून, त्या वस्तूंमध्ये वस्तू संबंधी शक्ती निक्षेप म्हणजे त्याच्यामध्ये ते पावित्र्यता त्याच्यामध्ये ती येते. आणि त्या ठिकाणी ते शक्ती निक्षेप झाल्यानंतर आता आपण त्याला विशेष किंवा त्यांना आपण प्रसाद असं म्हणतो. आता संबंधाचे एकूण 5 प्रकार येतात. तर त्याच्यामध्ये हा संयोग लक्षण संबंध आहे. परमेश्वराचा आणि त्या वस्तूचा संयोग झाला, संबंध झाला. आणि त्यामधनं मग आता आपल्याला कितीतरी वस्तू मिळतात. त्याच्यामध्ये पाषाण आहे. एखाद्या पाषाणावर स्वामी बसलेले आहेत, पाषाणाला स्वामींनी संबंध दिलेला आहे, तर ते एक वंदनीय आहे. त्यानंतर एखाद्या धातूला स्वामी ज्याच्यामध्ये भोजन करतायत, पाणी पितायत, अशा त्या धातू जे काही पात्र असतील, ग्लास असेल, तांब्या असेल, ताट असेल, वाटी असेल, यांना स्वामींचा स्पर्श होतो आहे, ते सुद्धा धातू प्रसादामध्ये येतात. वस्त्र असेल त्यांना स्वामींचा संबंध होतो आहे, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर सेवा लक्षणामध्ये तर येतात की बाबा स्वामी एखादा आरसा पाहतायत, स्वामींनी काही त्या आरशाला स्पर्श केला नाही, परंतु आरशामध्ये स्वामींनी पाहिलं. किंवा श्री प्रभू आमचे एखाद्या विहिरीच्या त्या रवणीवर बसून खाली पाण्यामध्ये स्वतः श्रीमुख पाहिजे, त्या पाण्याला काही स्पर्श नाही आहे, परंतु पाण्यामध्ये श्रीमुख पाण्याची लीळा आहे, म्हणजे ते सेवेअर्थी ते उपयोगी गेलेलं आहे. किंवा स्वामी एखाद्या झाडाखाली उभे राहिलेले आहेत आणि त्या झाडाची सावली श्रीमूर्तीवर पडते आहे, ते येण्याअर्थी ते झाड परंतु सेवेमध्ये उपयोगी लागते, पण त्या झाडाला संयोग झालेला नाही आहे, संबंध झालेला नाही आहे. हा प्रामुख्याने असे 2 फरक आपल्याला लक्षात येतील. परमेश्वराच्या सेवेमध्ये गेलेल्या वस्तू आहेत, एखाद्या वस्तूंना स्पर्श होतो,
त्या सेवेमध्येच उपयोगी चालले आहेत आणि परंतु त्यांना जर का स्पर्श होत असेल तर त्यांना संयोग लक्षण संबंध असं म्हणतात. परंतु एखाद्या गोष्टी सेवेत उपयोगी जात असतील परंतु त्यांना संबंध होत नसेल तर मग त्याला काय म्हणायचं, सेवा लक्षण संबंध. फक्त सेवेअर्थी उपयोगी चाललेले त्यांचा आणि परमेश्वराच्या त्या श्रीमूर्तीचा स्वरूपाचा कुठल्याही प्रकारे संबंध संयोग होत नाही आहे. आणि म्हणून असे प्रामुख्याने 2 भाग बघायला मिळाले आपल्याला या ठिकाणी. तर जो काही संबंध वंद्य सांगितलेला आहे तो कोटपर्यंत वंद आहे, म्हणजे कुठपर्यंत वंद्य आहे. आणि सोबतच संबंध जड संबंधच वंद्य आहे का, म्हणजे फक्त जड जे परमेश्वराच्या संपर्कामध्ये आलेले आहेत, जड वस्तू म्हणजे निर्जीव वस्तू, याच फक्त वंदनीय आहेत का. न स्वामी सांगतात, येथीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे, आदी करुणी तुम्हा नमस्करणीये किंगा, मा येसनी देमती कैसी डावलेली. म्हणजे स्वामींनी सांगितलेलं आहे की येथीच्या संबंधा गेले म्हणजे आमच्या परमेश्वर अवताराच्या कुठलेही 5ही अवतार असतील किंवा कुठले अजून अवतार असतील. आता आपल्याला प्रामुख्याने 5 अवतार माहिती आहेत. मग 5 अवतार यांच्या संबंधित गेलेले ओटे गोटे, ओटे म्हणजे दगड गोटे वगैरे जे काही चालता बसता संपर्कात आले ते, किंवा ओटे म्हणजे जे स्वामींच्या आसनासाठी खास करून बनवल्या गेले. अनेक ठिकाणी ओटे बनवल्या गेलेले आहेत, त्यांना चुना पिटलेला आहे वगैरे, दगड मातीचं काही बनवलेलं आहे, किंवा मग पांचळेश्वरला गुंफा स्वामींनी बनवलेली आहे विटा मातींची किंवा दगड मातीची. अशा पद्धतीने जे जे काही स्वामीच्या आसनस्थ विभागामध्ये जे काही बनवल्या गेलेले ओटे आहेत ते ओटे गोटे आधी करोनी. आता हे आपण शब्दशः अर्थ घेतला, ओटे गोटे आधी करोनी. इथे स्वामींना सांगायचं असं पण असेल की ओटे गोटे आधी करोनी म्हणजे देवाच्या संपर्कामध्ये, परमेश्वर अवताराच्या संपर्कात जे काय आलं, वास्तविक ओटे आणि वास्तविक गोटे असंच नव्हे, अजून सुद्धा जे पण काय धातू असेल, वस्त्र असेल, अजून जे जे काय असेल त्याच्यामध्ये सांगितलं, कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू, दांत, काष्ट, पाषाण. कापूस म्हणजे जे काही गादी वगैरे स्वामी असेल किंवा वास्तविक कापूस आहे, कापूस. कोसला म्हणजे रेशीम वस्त्र असेल. आता कापूस याच्यामध्ये वास्तविक कापूस किंवा कापसाने बनवलेले जे काही कपडा आहे, वस्त्र असेल ते, कापसाचे जे जे काही वस्तू बनवलेल्या असतील त्या. कोसला म्हणजे रेशमाच्या ज्या काही वस्तू बनवल्या असतील त्या. रोम म्हणजे केस, जसं ते सांगितलेलं आहे ते आमच्या एका गायीच्या त्या शेपटीचे जे केस आहेत त्याच्याने ते तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने ते उपयोगी गेलेलं ते. कापूस, कोसला, रोम, चर्म म्हणजे कातडी, त्याच्यामध्ये काही वाहना वगैरे असतील, अजून काय असेल. कापूस, कोसला, रोम, चर्म किंवा कापूस, कोसला, रोम, चर्म. धातू म्हणजे याच्यामध्ये अनेक सगळ्या पद्धतीचे धातू. कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू. दात म्हणजे त्याच्यामध्ये हस्तिदंत वगैरे हा भाग आला. काष्ट म्हणजे लाकूड आणि पाषाण म्हणजे पाषाण, दगड. अशा प्रकारचे हे पदार्थ आहेत ज्यांना ज्यांना स्वामींचा स्पर्श झाला. आता याच्या व्यतिरिक्त अजून कुठलेही पदार्थ नाही आहेत ज्यांना स्वामींचा स्पर्श झालेला आहे. याच्यामध्ये सगळं काय येऊन गेलं. तर मग यांना स्वामींचा जो संबंध झालाय, आधी करवणी, ओटे गोटे आधी करवणी, या पदामध्ये सगळं हे येतं. आपण बोलतो ना की बाबा हे अमकं तमकं आणि इतर या पदामध्ये सगळा खर्च, काही खर्चांची नावं लिहावी लागतात, म्हणजे याला किती खर्च झाला, याला किती खर्च झाला, आणि किरकोळ इतर या पदामध्ये सगळं आलं त्याच्यामध्ये सगळं. तसं आधी करवणी या पदामध्ये सगळ्या वस्तू आला, धातू, दांत, काष्ट, पाषाण, कापूस, कोसला, रोम, चर्म सर्व आलं त्याच्यामध्ये. आधी करवणी म्हणजे थोडक्यात काय सांगायचं देवाला, परमेश्वर अवताराच्या संबंधित जेवढ्या काय वस्तू आलेल्या आहेत
तेवढ्या त्या तेवढ्या कशा आहेत, नमस्करणीय किंगा, नमस्करणीय आहेत, त्या वंदनीय आहेत. त्यांचा तो आपण काय केला पाहिजे, सन्मान तेवढा आपण ठेवला पाहिजे. मा येसनी देमती कैसी डावलेली. तर मग हे ओटे गोटे यांचा सन्मान करायचा का? यांचंच फक्त स्वामींनी सांगितले, सकृत सेवी जे अतियत्न की जे देखील तैसे आठवी जे वगैरे प्रसाद सेवेमध्ये सांगितलेलं आहे. तर मग जड वस्तू ज्या ईश्वराच्या संबंधित गेलेल्या आहेत त्यांच्यात ते पावित्र्य आलेलं आहे, तेच पावित्र्य फक्त जपत राहायचं का? नाही, तसं नाही आहे. मा येसनी देमती कैसेनी डावलेली म्हणजे ते तिकडून आले परंतु ते काही देमतीला भेटले नाही, ते पुढे निघून आले. तेव्हा स्वामी म्हणतात की 2 पावलं थोडं तिकडे पुढे गेलेले असते तुम्ही, तर त्या ठिकाणी आमच्या संपर्कात असलेली, परमेश्वराच्या सन्निधानात असलेली जी देमती आहे त्या देमतीची आणि तुमची भेट झाली असते. म्हणजे परमेश्वर साधकाची भेट किती महत्त्वाची आहे ते सुद्धा याच्यामध्ये स्वामींनी नमूद केलेलं आहे. बहुतांशी वेळा काय होतं माहिती आहे का, की एखाद्या कार्यक्रमामध्ये, खास करून त्या अशा कार्यक्रमांमध्ये काही काही लोक काय करतात, येतात, देवपूजा करतात आणि लगेच घरी निघून जातात. ते काही कार्यक्रमाला थांबत नाही, प्रवचनाला, निरूपणाला थांबत नाही. तिथे जे कोणी अधिकरणं असतील, जे कोणी वासनिक वर्ग असतील, त्या कुणाची ते भेट घेत नाहीत. त्यांना महत्त्वाचं एवढंच असतं. आणि तुम्हाला अजून एक सांगतो की कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्या देवपूजा ठेवतात त्या याच अर्थाने ठेवत असतात की लोक अधिक प्रमाणामध्ये यावेत. ज्या ठिकाणी देवपूजा नाही त्या ठिकाणी लोक जाणारच नाही कार्यक्रमाला. आता लग्नामध्ये कुठे देवपूजा असते पण लोक तिथे जातात, एकदम सजून नटून जातात. असे काही प्रापंचिक कार्यक्रम असतील आणि त्याची पत्रिका आपल्याला असेल तर आपण एकदम गांभीर्याने असं बरं का जायला पाहिजे, बरं का आम्हाला जावंच लागेल, आम्हाला गेलंच पाहिजे. परंतु जर का एखाद्या ठिकाणी निरूपणाचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी देवपूजा नाही आहे, लोक पत्रिकेत बघतात आणि देवपूजा आहे का, कोणाची आहे, मग त्या हिशोबाने लोक ठरवतात जायचं की नाही जायचं. लोकांना देवपूजा महत्त्वाची आहे, निरूपण महत्त्वाचं नाही आहे, ज्ञान महत्त्वाचं नाही आहे. आणि वास्तविक महानुभाव पंथ हा ज्ञानासाठी म्हणून ओळखला जातो, यथार्थ ज्ञानासाठी. याची शोकांतिका अशी आहे की त्या ज्ञानाबद्दल कोणाला काही पडलेलं नाही आहे. लोकांचं एकच फक्त हे असतं की देवपूजा करायची आणि घरी यायचं. परंतु त्या ठिकाणी जर का तुम्ही एखाद्या अधिकाऱ्यांना, एखाद्या साधूंना किंवा नाही तुम्हाला त्यांना भेटायचं तर एखाद्या वासनिकाला, काही काही लोकांना भीती वाटते साधूंना भेटलं तर मग ते घरी येतील वगैरे, काय काय त्यांना दक्षिणा द्यावी लागेल, हा एक डोक्यामध्ये भाग असतो. मग एखाद्या वासनिकाला जर तुम्ही भेटला तरी पण फायदा होतो. किंवा तुम्ही प्रचलित याच्यामध्ये आता तुम्ही आहात या ठिकाणी, आता तुम्हाला इथे साधूंची भेट होत नाही जास्त, परंतु असं नव्हे की साधूंचीच भेट घेतली पाहिजे. एखादे वासनिक सुद्धा असे असतात जे स्मरणनिष्ठ असतात, ते वाचक असतात चांगल्या प्रकारचे. अशांना जर का तुम्ही भेटला तरी पण त्याच्यामुळे काय होतं, तुमचा धर्मासंबंध जो काही लाभ आहे त्या लाभामध्ये आपोआप वाढ होते. एखादा वासनिक जर का तुम्ही त्यांना भेटलात आणि ते स्मरण करतायत किंवा एखादे वासनिक ते अभ्यास करतायत, वाचन करतायत, पाठांतर करतायत, तर तुम्हाला त्यांना भेटल्यानंतर कळेल अरे हे सुद्धा करायचं असतं. वासनिकांना एकच माहिती आहे की देवपूजा करायची, बस देवपूजा असेल की जायचं, नाही तर जायचंच नाही. परंतु एखादे वासनिक असे आहेत की जे प्रॉपर निरूपणाला जातात, निरूपण ऐकतात, ते पाठांतर करतात, त्या पोथीचं सगळं लाभ जो आहे निरूपणाचा तो अधिकाधिक प्रमाणामध्ये घेतात. त्यांना जर का आपण भेटलो तर आपल्याला कळतं रे देवपूजे व्यतिरिक्त ह्या गोष्टी सुद्धा वासनिकाला विहित आहेत, ह्या सुद्धा गोष्टी आपण केल्या पाहिजेत. नाहीतर बघा ना, कितीतरी आपल्या आसपासचेच लोक आहेत, इथेच राहणारे काही लोक आहेत, ते काही येत नाही आहेत. कारण की जर का आपण आज इथे देवपूजा ठेवली कुठली तरी तर सगळे लोक येतील, इथे मंदिरात जागा राहणार नाही आपल्याला. पण निरूपण ठेवलं तर भरपूर जागा आहे आपल्याला. का बरं असं? कारण की निरूपणाचं महत्त्वच कमी आहे, लोकांना ज्ञानाचं महत्त्व कमी आहे. आणि स्वामींनी काय केलेलं आहे, जेव्हा सृष्टीची रचना केली किंवा सृष्टीची रचना करणार आहेत त्यावेळी सर्वात आधी स्वामींनी हे बघितलंय की या अज्ञान जीवाला काय करायचंय, ज्ञान द्यायचं आहे.
तीन मूळ सृष्टीची संकल्पना सांगतात की तीन मूळ सृष्टी रचल्या, प्रत्येक सृष्टीला ज्ञान दिलंय स्वामींनी. जीवाला सगळ्यात आधी ज्ञान, देवपूजा नाही दिली बरं का, प्रसाद दिले नाही, देवपूजा दिली नाही, ज्ञान दिलेलं आहे. हे जर का ज्ञान तुम्हाला माहिती पडलं तर तुम्हाला कळेल कशाला महत्त्व द्यायचं, कशाला नाही द्यायचं, किंवा कशाला किती महत्त्व द्यायचं आणि कशाला किती महत्त्व द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता आलं पाहिजे, जो काही न्याय निवाडा जो आहे, जे काही बरोबर निवड जी आहे ती निवड योग्य गोष्टीची करता आली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी सांगतात की मा येसनी देमती कैसी डावलिली, म्हणजे जर का एखादा चेतन पदार्थ जर का आपण डावलला, म्हणजे जे कोणी वासनिक असतील, नामधारक असतील, ज्ञानी असतील कोणी. आता आपण बहुतांशी हे प्रवचन कोण ऐकतं, ग्रस्त लोक ऐकतात, म्हणून आपण ग्रस्त लोक या संदर्भात बघूया. काही लोकांना सध्या साधूंची ॲलर्जी आहे, तर अशा लोकांसाठी आम्ही हे पण सांगतो की त्यांनी वासनिकांनाच भेटावं, ग्रस्तांना भेटावं. असे काही ग्रस्त आहेत की ज्यांना भेटल्यानंतर सुद्धा आपला लाभ होणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आपली वाटचाल असणं गरजेचं आहे. इथे तर सांगितलंय ओटे गोटे आधी करून तुम्हाला नमस्कारणी आहेत, परंतु मा येसनी देमती, म्हणजे एवढी मोठी संविधानातली देमती तुम्ही कसं काय डावलली तिला, असं शिक्षापन पण स्वामी त्यांना करतात. आणि म्हणून नुसतं एकच बाजू घेऊन बसू नये, दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही बाजू असणं गरजेचं आहे. या ठिकाणी स्वामी सांगतात येथीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आदी करुणी, तुम्हा नमस्कारणे किंगा मा येसनी देमती कैसीनी डावलिली, म्हणजे कसं त्याचं डावलनं केलं असं स्वामींनी या ठिकाणी शिक्षा पण केलेलं आहे. पुढे सांगतात सहज भेट झाली असता डावलू नये, परंतु मुद्दाम तर भेट घेऊ नये. आता जर का आपण ज्या रस्त्याने चाललेलो आहोत त्या रस्त्याला एखादे वासनिक राहतात किंवा एखादे आचरणयुक्त ज्ञात विरक्त साधू अधिकरण राहतात, तर त्या रस्त्याने ते जर का असतील तर मग भेट घ्यावी. पण मुद्दामून उगाच 10-5 किलोमीटर आतमध्ये जाऊन तर भेट घ्यायची काही गरज नाही. उगाच कशाला आतमध्ये एवढं जायचं ना. स्वामी सांगतात तसं नव्हे, आपले सकळही निरोध परिहरोनी येतीच्या संबंधियाच्या संबंधा जाईजे, मग तो म्हणे ते कीजे. म्हणजे आपले सकळही, आपले म्हणजे आपले स्वतःचे. ज्यावेळेस तुम्हाला कळलं कोणीतरी ज्ञानी व्यक्ती आहेत, कुठेतरी निरूपण आहे, कुठेतरी प्रवचन आहे, धर्मयुक्त दोन गोष्टी जिथे ऐकायला मिळणार आहेत, तर त्या ठिकाणी आपली उपस्थिती कशी पाहिजे, सकळही निरोध परिहरवणी. म्हणजे सगळे तुमचे मानसिक शारीर जेवढे काही कष्ट असतील, त्रास असतील, अडचणी असतील, ते परिहरवणे, ते सगळे बाजूला करून किंवा ते पटकन आटोपवून त्याचा कुठलाही त्रास आपल्याला न होता. जसं आता आपल्याला जायचं आहे कुठेतरी, सकाळी लग्नाला जायचं आहे कुठल्या तरी, तर मग तुम्ही काय करता, सकाळी त्या दिवशी लवकर उठून सगळी कामं आटपून घेता, कारण की तिकडे जायचं आहे. मग तो ठरलेला असतं किती वाजता जायचं आहे काय, त्याच वेळेला सगळे जातो आपण, म्हणजे जे जातात ते, मी नाही जात. तर आपण काय केलेलं आहे, सकळी निरोध परिहरवणी, सगळं निकाली लावलेले आहेत कामं घरातली. घरात जे येणार नाहीत त्यांचा स्वयंपाक बनवून ठेवलेला असतो, त्यांना स्पष्ट सांगितलं जातं हे बनवलेले तुम्ही तुमचं वाढून घ्या. म्हणजे काय केलं आपण, सगळं आपण व्यवस्थितपणे तिथे सगळं कार्य करून आपण त्या कार्याला निघालेलो आहोत. असं आपण या बाबतीमध्ये कधी करतो का? निरूपणाच्या बाबतीमध्ये, प्रवचनाच्या बाबतीमध्ये, धार्मिक कार्याच्या बाबतीमध्ये जर का बघितलं, कार्यक्रमाची वेळ जर का 9 दिलेली असतील तर लोक 11:30 वाजता येतात. 9 ते 11:30 म्हणजे जवळजवळ 2-2.5 तासाचं हे अंतर आहे. इतकं कसं काय आपण लेट येऊ शकतो? कारण की आपण आपल्या सकळही निरोधाचा परिहार करत नाही. आरामशीर उठायचं त्या दिवशी आणि बाकीची प्रापंचिक कामं करत राहायची, त्याच्यासाठी अधिकाधिक वेळ द्यायचा. आणि वरून म्हणायचं काय कार्यक्रम 11ला चालू होणार आहे, 9 टाकत असतात,
परंतु आपण जर का सर्व एकत्र आलो तर, लवकर आलो तर काय होणार, त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. आपले सगळेही निरोध म्हणजे शारीर मानसिक इंद्रियार्थाचे हे जेवढं काय आहे, म्हणजे आपले प्रकृतीजन्य सुद्धा काही त्रास कष्ट असतात किंवा शारीर असतात, काही मानसिक असतात, काही स्वभावाचे काही असतात. हे सर्व काय केलं पाहिजे आपण, परते सारुनी म्हणजे येथीच्या, परते सारुनी येथीच्या म्हणजे ईश्वरीचे जे काही वासनिक भिक्षुक वगैरे जे ज्ञानी आहेत, बोधवंत आहेत, भक्त आहेत, त्यांच्या संबंधा जाईजे, म्हणजे त्यांच्या भेटीसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजेत, बाजूला सारल्या पाहिजेत. तुम्हाला जेव्हा कळतं की अमकी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, त्यांचा अपघात झाला, तुम्ही लगेच तसंच घराला कुलूप लावून लगेच दवाखान्यात पोहोचता. म्हणजे हे काय आहे, सगळं तिथेच टाकून आपण तर थोडंसं सुधारित करून सांगतोय की तुम्ही सगळी कामं निकाली लावून, सगळी कामं पार पडून आणि मग तिकडे स्वस्थतेने बसा. का बरं, तुम्ही जर का तसाच पसारा ठेवून प्रवचनाला आलात तर तुम्हाला ते काळजी येते की बाबा घरी जाऊन हे करायचं आहे, ते करायचं आहे. हा जो काही भाग आहे काळजीचा, तो आपल्याला तोही ठेवायचा नाही आहे. घरातली काही आवश्यक कामं आटपूनच यायचं, म्हणजे प्रवचनामध्ये तुम्ही इत्यंभूतपणे चांगल्या प्रकारे तुम्ही सहभागी होऊ शकता आणि त्या प्रवचनाचा आनंद घेऊ शकता. आणि म्हणून सांगितलेलं आहे स्वामींनी की येथीच्या संबंधियाच्या संबंध जायचे, म्हणजे परमेश्वराच्या जे संपर्कातले जे लोक आहेत त्यांच्या संपर्कात तुम्ही या. तुम्ही सरळ परमेश्वराच्या संपर्कात जाल नाही जाल, परंतु तुमच्यासाठी हा एक रस्ता आहे की एखादा जो ईश्वराशी संपर्कात आहे आधीच, त्यांच्या जर का आपण संपर्कामध्ये गेलो तर काय होणार आहे की आपल्याला हे कळेल की आता आपल्याला काय करायचं आहे, काय ऐकायचं आहे, काय बोलायचं आहे, काय आचरण करायचं आहे, हे आपल्याला त्यांच्या संपर्कातनं कळेल. आणि त्यासाठी मग ते सगळं पाहून मग तो म्हणायचे की जे, आणि मग ती व्यक्ती जे जे काही सांगेल ते ते आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय सांगेल, ती व्यक्ती धर्मयुक्तच सांगेल आणि आपल्याला काय करायचं आहे, धर्मयुक्त जे आहे तेच करायचं आहे. त्याच्यामध्ये जर का अधर्म काही असेल तर मग अधर्म करत बसायचा नाही. जे धर्मयुक्त आहे तेच करायचं आहे. त्यांनी जर का 6वं ताट सांगितलं तर 6वं ताट भरायचं नाही, 5च ताटं भरायची आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला कुणाच्याही संपर्कात गेल्यानंतर विधीच करता आला पाहिजे किंवा विधीच करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अविधीचा संचार आपण स्वतःच होऊ द्यायचा नाही, याची काळजी आपण स्वतःच घेणं हे उत्तम आहे. असं आजच्या या वचनातनं आपल्याला लक्षात आलेलं आहे. स्वामींनी ही वचनं जी आहेत ती सर्व इतक्या मोजक्या शब्दांमध्ये आणि एकदम प्रमाणशीर सगळं ते सांगितलेलं आहे. हे जर का आपण व्यवस्थितपणे यांचं चिंतन केलं तर यातनंच आपल्याला भरपूर ज्ञान मिळणार आहे. आजच्या या सत्रामध्ये आपण एकूण 185, 186 आणि 187 अशा 3 वचनांचं चिंतन आजच्या या सत्रामध्ये आपण केलेलं आहे. दंडवत हो.